नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण पाहूया भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा संपूर्ण सलग मराठीमध्ये अर्थ. चला तर मग. अर्जुन म्हणाला, अरे श्रीकृष्णा, तू कर्माचा ज्ञानपूर्वक त्याग करायला सांगतोस आणि मग कर्मयोगाच्या अनुष्ठानाचंही महत्त्व सांगतोस. या दोन्हीपैकी कोणता श्रेयस्कर आहे हे निश्चित करून तू मला सांग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत, परंतु या दोन्हीमध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक चांगला आहे. जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कशाचीही अपेक्षा करत नाही, तो नित्य संन्यासी जाणावा. कारण हे महाबाहो अर्जुना, रागद्वेषासारख्या द्वंद्वांपासून रहित असलेला मनुष्य अनायासे संसार बंधनातून मुक्त होतो. सांख्ययोग किंवा कर्मसन्यास आणि कर्मयोग हे भिन्न फळ देणारे आहेत असं अज्ञानी लोक म्हणतात. ज्ञानी पंडित असं म्हणत नाहीत. मनुष्यानं दोन्हीपैकी एकाच जरी यथाशास्त्र अनुष्ठान केलं तरीही तो दोन्ही मार्गांचं फळ संपादन करतो. जे स्थान सांख्य मार्गानं जाणाऱ्यांना प्राप्त होतं, तेच स्थान कर्मयोग्यांनाही प्राप्त होतं. म्हणून ज्ञाननिष्ठ सांख्य योग आणि निष्काम कर्मयोग हे दोन्हीही एकच आहेत हे जाणणारा खरा ज्ञानी आहे. अरे महाबाहो अर्जुना, निष्काम कर्मयोगाशिवाय कर्मसन्यास प्राप्त होणं दुष्कर आहे. कर्मयोगी मुनी ईश्वर स्वरूपाचं मनन करून अल्पकाळात मोक्ष प्राप्ती करून घेतो. निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानानं ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे, ज्यानं आपल्या शरीरावर, मनावर आणि इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, ज्याचा आत्मा सर्व भूतमात्रांच्या ठायी आत्मस्वरूप झालेला आहे, असा कर्मयोगी कर्म करत असला तरीही त्यांच्यामध्ये गुंतून राहत नाही. कर्मयोगी तत्वज्ञानी मनुष्य पाहताना, ऐकताना, स्पर्श करत असताना, वास घेताना, खाताना, चालताना, निजताना, श्वासोच्छ्वास करताना, बोलताना, विसर्जन करताना, घेताना, पापण्या उघडताना, त्या मिटताना मी काहीही करत नाहीये, ही इंद्रियांच्या विषयांमध्ये प्रवृत्त होत आहेत असं मनात ठेवतो. जो मनुष्य आपली सर्व कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करून आणि फळाची आसक्ती टाकून करतो, तो पापांपासून अलिप्त राहतो, जशी कमळाची पानं पाण्यापासून अलिप्त राहतात. निष्काम कर्मयोगी चित्तशुद्धीसाठी फळाची आसक्ती टाकून देऊन केवळ शरीरानं, मनानं, बुद्धीनं आणि इंद्रियांनी कर्म करतात. निष्काम कर्म करणारा कर्मयोगी कर्मफळाचा त्याग करून परब्रह्मरूप अशी शाश्वत शांती प्राप्त करतो. तर कर्मयोगहीन मनुष्य सकाम भावनेमुळं फळाच्या ठायी आसक्त होऊन कर्माच्या बंधनात अडकतो. सर्व कर्मांचा मनानं त्याग करून जितेंद्रिय देहधारी पुरुष 9 द्वार असलेल्या या देहरूपी नगरात काहीही न करता आणि न करविता सुखानं राहतो. परमेश्वर विश्वामधील कर्तेपण,
कर्म किंवा त्या कर्मांच्या फळांशी संयोग उत्पन्न करत नाही, तर हे सर्व करण्यासाठी प्रकृतीच स्वभावतः प्रवृत्त होते. तो व्यापक परमात्मा कोणाचंही पाप, त्याचप्रमाणे कोणाचंही पुण्य घेत नाही. अज्ञानानं ज्ञान झाकलेलं असतं, त्यामुळे अज्ञानी जीव याबद्दल भ्रमात पडतात. पण ज्याचं ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानानं नष्ट झालं आहे, त्याचं ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतं. ज्यांची बुद्धी परमात्म तत्वातच लीन आहे, जे अंतःकरणानं त्याच्याशी तद्रूप झालेले आहेत, त्याच्याशी एकनिष्ठ आहेत, ज्ञानानं ज्यांचे पापपुण्यात्मक दोष पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, ते पुरुष पुनर्जन्मरहित असं मोक्षपद प्राप्त करतात. ज्ञानसंपन्न पुरुष विद्या विनयाने युक्त असलेल्या ब्राह्मणामध्ये, गायींमध्ये, हत्तींमध्ये, कुत्र्यामध्ये, त्याचप्रमाणे चांडाळामध्ये साम्य पाहणारे असतात. अशा सम अवस्थेत ज्यांचं मन स्थित आहे, त्यांनी याच लोकी जन्म मृत्यूचा संसार जिंकलेला असतो. कारण परब्रह्म हे भेदरहित आणि निर्दोष आहे, तसंच सर्वत्र सम आहे, म्हणून ते ब्रह्मामध्येच स्थित असतात. जो प्रिय वस्तू प्राप्त झाली असता हर्षित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला, संशयरहित असलेला ब्रह्मवेत्ता पुरुष परब्रह्माच्या ठायी स्थिर झालेला असतो. ज्याच्या अंतःकरणात बाह्य विषयांची आसक्ती नसते, त्याला आत्म्याच्या ठिकाणी असलेलं सुख प्राप्त होतं. आणि परब्रह्माच्या ठायी ज्याचं चित्त समरस झालेलं असतं, तो मनुष्य चिरंतन सुखाचा अनुभव घेतो. हे बाह्य विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात, तेच दुःखाला कारणीभूत होतात. कारण त्यांची उत्पत्ती होते आणि नाशही होतो. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, ज्ञानी पुरुष त्यामध्ये रमत नाहीत. या इहलोकी शरीराचं पतन होण्यापूर्वी जो कामक्रोधापासून होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच खरा योगी आणि सुखी आहे. जो अंतरात्म्यातच सुखी आहे, आत्म्यातच रममाण झालेला आहे, तसंच ज्याला आत्म्याचा ज्ञान प्रकाश मिळाला आहे, तो ब्रह्मस्वरूप झालेला योगी ब्रह्मरूप शांती प्राप्त करतो. ज्याचं पाप क्षीण झालं आहे, ज्याचे सर्व संशय मिटलेले आहेत, ज्यांच्या मनाचा निग्रह झालेला आहे आणि सर्व प्राण्यांच्या हितामध्ये जे रत आहेत, ते ज्ञानी पुरुष ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष प्राप्त करून घेतात. जे कामक्रोध रहित झालेले आहेत, ज्या तपस्व्यांनी आपल्या चित्ताचा निग्रह केलेला आहे, त्यांनाच आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. ते अंतर्बाह्य ब्रह्मनिर्वाण मोक्षपदी असतात. म्हणजे जिवंतपणीच ते ब्रह्मरूप होतात. शब्द स्पर्शादी बाह्य विषयांना बाहेरच ठेवून दोन्ही भुवयांच्या मध्ये दृष्टी स्थिर करून नासिकेमध्ये वाहणाऱ्या प्राण आणि अपान वायूंना समान करून इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचं दमन करून
इच्छा, भय आणि क्रोध यांचा त्याग केलेला मोक्षपरायण मुनी सदा सर्वकाळ मुक्तच आहे असं जाणावं. यज्ञ, तप यांचा भोगता, संपूर्ण विश्वाचा त्रिलोकाचा परमेश्वर आणि प्राणिमात्रांचा सखाही मीच आहे, अशा प्रकारे जो मला ओळखतो त्याला शांतीचा लाभ होतो. मित्रांनो, या इथे भगवद्गीतेचा 5वा अध्याय म्हणजे कर्मसन्यास योग समाप्त झाला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड किंवा मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपला अभिप्राय जरूर कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवारामध्ये, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. जय श्री कृष्ण.